खूप लोकांचा आजही असा गैरसमज आहे की सतत बसून काम केल्याने काही होत नाही. पण जर का तुम्ही सतत 8, 9 किंवा त्याहीपेक्षा जास्त तास बसून जर का तुम्ही काम करत असाल, तर तुम्हाला त्याचा लगेच इफेक्ट जाणवत नाही. पण इंटरनली तुमची सिस्टीम ही बिघडत असते आणि तुम्हाला त्याचा त्रास हा भविष्यात होऊ शकतो. आजकाल तर 30शीत आणि 40शी मधल्या वयोगटामध्ये याचा परिणाम होताना दिसत आहे. मग हृदयविकाराचे आजार असतील, ओबेसिटी असेल, डायबिटीज असेल, बॅक पेन असेल, कॅन्सर रिस्क असेल, एवढंच नाही तर अर्ली डेथ रिस्क भविष्यामध्ये होण्याचे चान्सेस वाढताना दिसत आहेत. यामध्ये अर्थातच अधिक स्क्रीन टाईम असल्यामुळे 18 वर्षापर्यंतच्या तरुणाईचा समावेश होताना दिसत आहे आणि सिटिंग जॉब्समुळे 25 ते 50 वयोगटाचा याच्यामध्ये समावेश होतो आणि यामुळेच जगभरामध्ये अनेक आजार हे तरुणाईमध्ये अधिक प्रमाणात होताना दिसत आहेत आणि याच्या मागे एकच प्रामुख्याने महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे बैठी जीवनशैली. तर नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बैठी जीवनशैली ही आपल्या शरीरासाठी किती वाईट आहे, ती आपल्या इंटरनल बॉडीला किती प्रमाणात बिघडवत आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला कामाच्या ठिकाणी करता येतील अशा काही टिप्स मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आवडला तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्रामुख्याने ह्युमन बॉडीची रचनाच सरळ ताठ मानेने उभं राहण्यासाठी केली गेलेली आहे, नाहीतर आपल्याला देखील इतर जनावरांसारखा पाठीचा कणा नसता. अपराईट पोश्चर, व्हर्टिबल कॉलम हेच मुळी ह्युमन बॉडीचे वैशिष्ट्य आहेत आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही उभे असतात तेव्हा तुमची कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम, तुमचं हृदय, तुमची पचन संस्था हे व्यवस्थित काम करते आणि जगात बरोबर याच्या उलट चालू आहे. अंदाजे 80% 11 ते 17 वयोगटातील तरुणाई ही फिजिकली इनॅक्टिव्ह आहे. 1 in 6 डेथ्स हे दरवर्षी जगामध्ये होत आहेत. याचं प्रामुख्याने कारण आहे ते म्हणजे फिजिकली इनॅक्टिव्ह आणि याचंच कारण म्हणजे तर आजकाल तरुणाईमध्ये देखील हृदयविकाराचे वेगवेगळे आजार, ओबेसिटी, डायबिटीज, चक्क काही प्रकारचे कॅन्सर होताना देखील दिसत आहेत. कॅन्सरमध्ये जर का तुम्ही बघायला गेलात तर ज्यांचा स्क्रीन टाईम, टी व्ही टायमिंग जास्त आहे त्यांना भविष्यामध्ये एंडोमेट्रियल कॅन्सर आणि कोलॉन कॅन्सरची रिस्क वाढताना दिसत आहे आणि ज्यांचा जॉब सिटिंग आहे त्यांना भविष्यामध्ये कोलॉन कॅन्सरची रिस्क वाढताना देखील दिसत आहे. त्याबरोबरच ओबेसिटी, मी ओबेसिटीवरती सेपरेट व्हिडिओ केला आहे इन डिटेलमध्ये. जर का तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा. जेव्हा आपण अन्न खातो, अन्नाचं रूपांतर हे एनर्जीमध्ये होतं. जर आपण फिजिकली इनॅक्टिव्ह असू तर ह्याचंच रूपांतर शरीरामध्ये एक्सेसिव्ह फॅटच्या रूपामध्ये व्हायला लागतं आणि शरीरामध्ये अर्थातच फॅट जमा होतात आणि त्यामुळेच ओबेसिटी देखील व्हायला सुरुवात होते. त्याबरोबरच पायाचे मसल्स वीक होतात. सतत बसून राहिल्यामुळे भविष्यामध्ये तुमचे हिप जॉईंट्स देखील वीक होण्याचे चान्सेस असतात आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचा अवयव म्हणजे पाठीचा कणा, तुमचा व्हर्टिब्रल कॉलम. पाठीच्या कण्यामध्ये ज्या काही डिस्क असतात त्यांची झीज व्हायला लागते. जर का तुमचं पोश्चर प्रॉपर नसेल, तुम्ही सतत बसून जर काम करत असाल तर ह्या डिस्कची झीज व्हायला लागते आणि त्यामुळेच कधी कधी भयंकर पेन किंवा आपण म्हणू शकतो बॅक पेन होतं, स्लिप डिस्क होते. या आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे आजार भविष्यामध्ये उद्भवायला लागतात. जगामध्ये जवळपास सर्व देशांपैकी भारताचा क्रमांक 12वा लागतो फिजिकली इनॅक्टिव्ह देशांमध्ये. भारताच्या पॉप्युलेशनपैकी जवळपास 50% पॉप्युलेशन ही फिजिकली इनॅक्टिव्ह आहे आणि एवढंच नाही तर दुर्दैवाने याच्यामध्ये स्त्रियांचा आकडा हा पुरुषांच्या कंपॅरिझनमध्ये अधिक आहे. आता या कॅटेगरीमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? पहिले तर ज्यांचा बसून म्हणजे सिटिंग जॉब आहे त्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. काही विद्यार्थी अनेक तासनतास एकाच जागी बसून कंटिन्यूस अभ्यास करतात, त्यांचा देखील याच्यामध्ये समावेश होतो. जे लोक सतत कंटिन्यूस एकाच जागी बसून तासनतास टी व्ही बघतात किंवा सिरीज बघतात किंवा काही लोक, काही तरुणाई एकाच जागी बसून व्हिडिओ गेम खेळत असते. त्याबरोबरच जे लोक कार घेऊन ट्रॅव्हल करतात किंवा तासनतास ज्यांचा ट्रॅव्हलिंगचा टायमिंग जास्त आहे
त्यांचा देखील याच्यामध्ये समावेश होतो. किंवा काही लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करतात, मग ट्रेन असेल किंवा बस असेल, याच्याने जाण्यासाठी जर का तुम्हाला खूप जास्त वेळ लागत असेल किंवा त्यामध्ये तुम्ही अर्थात जर का बसून खूप वेळ जात असाल, तर या सर्व प्रकारच्या कॅटेगरीजमधल्या लोकांचा याच्यामध्ये समावेश होतो. आता सिटिंग जॉबच्या व्यतिरिक्त स्क्रीन टाईममुळे देखील फिजिकली इनॅक्टिव्ह होताना तरुणाई दिसत आहे. भारतामध्ये जर का तुम्ही बघायला गेलात तर तरुण मुलांमध्ये जवळपास स्क्रीन टायमिंगचं प्रमाण हे 2.5 ते 6 तास दिवसाला, म्हणजे अंदाजे जवळपास आठवड्याला 30 तास एवढं आहे. आता हूच्या हेल्थ गाईडलाईनच्या नुसार जर का लहान मूल 2 वर्षाच्या खाली असेल तर त्याचा स्क्रीन टाईम हा 0 आवर्स असला पाहिजे. जर का लहान मूल हे 2 ते 5 वर्षाच्या मध्ये असेल तर त्याचा स्क्रीन टाईम हा दिवसाला 1 तास असला पाहिजे. त्यामध्ये देखील तुम्ही एज्युकेशनल कॉन्टेंटच कन्झ्युम केलं गेलं पाहिजे. आणि जर का मूल 5 ते 10 वर्षामध्ये असेल तर दिवसाला तुम्हाला 2 तास स्क्रीन टाईम करायला अलाउड आहे. आणि याच स्क्रीन टाईममुळे लहान मुले फिजिकली इनॅक्टिव्ह आहेत. अर्थातच यामध्ये पालकांनी देखील लक्ष घातलं गेलं पाहिजे. तरुणाईने किमान 12,000 स्टेप्स दिवसाला चालल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही एकतरी आउटडोअर गेम खेळला गेला पाहिजे. मग तुमचं जिम असेल, योगा असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, डान्सिंग असेल किंवा इतर कुठलाही आउटडोअर तुमच्या आवडीचा एकतरी खेळ खेळला गेला पाहिजे. ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये तर चक्क 42% वर्ग हा 65च्या पुढील आहे की जे हेल्थ गाईडलाईन्स फॉलो करतात, स्वतःच्या शरीराची काळजी घेतात. आणि बरोबर याच्या विरुद्ध तरुणाई ही स्क्रीन टाईममध्ये वेळ घालवत आहे, व्हिडिओ गेम्स खेळत आहेत, टी व्ही बघत आहेत, सिरीज बघत आहेत. इन शॉर्ट त्यांचा स्क्रीन टाईम वाढताना दिसत आहे. आजकालची तरुणाई फिजिकली इनॅक्टिव्ह आहे आणि त्यामुळेच आजकाल तरुणाईमध्ये वेगवेगळे आजार उद्भवताना दिसत आहेत. अर्थातच जर का आपल्या बॉडीला प्रॉपर पंपिंग किंवा ब्लड सर्क्युलेशन मिळालं नाही तर हृदयविकाराचे वेगवेगळे आजार, तुम्ही जर का जेवण करून लगेच बसलात तर अर्थात ओबेसिटीचं प्रमाण वाढताना दिसत आहे, पायाचे मसल्स वीक होत आहेत, वेगवेगळे पाठीचे आजार होताना दिसत आहे. अर्थातच आपलं काम देखील हार्म होणार नाही किंवा डिस्टर्ब होणार नाही आणि त्याबरोबरच आपल्या शरीराला काही ना काहीतरी हालचाल मिळेल. अशा काही या छोट्या मोठ्या टिप्स आहेत, त्या नक्कीच तुम्हाला फायदेमंद ठरू शकतील. आता त्यामध्ये पहिली टिप म्हणजे सुरुवातीला आठवड्यातून एकदा किंवा 2दा असं ट्राय करा. जर का तुमचं ऑफिस घराच्या जवळपास असेल तर चालत किंवा सायकलीवरती जाण्याचा प्रयत्न करा. दुसरं म्हणजे लिफ्ट किंवा एस्केलेटरच्या ऐवजी जिन्याचा किंवा स्टेअरकेसचा वापर करा. तिसरं म्हणजे जर का तुम्ही बसने ट्रॅव्हल करत असाल तर जवळपास 1 किलोमीटर अलीकडच्या स्टॉपला उतरा आणि तिथून ऑफिसपर्यंत चालत जाण्याचा प्रयत्न करा. चौथी टिप म्हणजे जर का तुम्ही तुमच्या कामाला गाडीने जात असाल तर मुद्दाम गाडी दूर पार्क करायची, म्हणजे तेवढंच तुम्ही ऑफिस ते तुमच्या गाडीपर्यंतचं डिस्टन्स हे चालत जाऊ शकाल. 5वी टिप म्हणजे लंच ब्रेक झाल्यानंतर लगेचच कामाच्या ठिकाणी येऊन काम करत बसू नका. शक्यतो ट्राय करा की तुम्ही एक 10 ते 15 मिनटं किंवा ॲटलिस्ट 5 मिनटं का होईना तुम्ही वॉक घेणार आणि मगच तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी येऊन बसणार. 6वी टिप म्हणजे आपल्या घड्याळावरती अलार्म लावायचा आणि दर अर्ध्या तासाने कंपल्सरी उठायचं आणि 5 ते 10 मिनटं का होईना वॉक घेऊन यायचा. मग ते पाणी पिण्यासाठी असू दे किंवा वॉशरूमला जाण्यासाठी असू दे, काही असू दे, कंपल्सरी दर अर्ध्या तासाने वॉक घेण्याचा प्रयत्न करा. आता 7वी टिप म्हणजे जर का तुम्ही घरी असाल आणि काही आवरावर करत असाल आणि जर तुम्हाला सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल तर मुद्दाम 4 फेरीमध्ये ते सामान ठेवण्याचा प्रयत्न करा. 8वी टिप म्हणजे जर का कोणाशी फोनवर बोलत असाल तर एकाच जागी बसून फोनवर न बोलता फेऱ्या मारत फोनवर बोलण्याचा प्रयत्न करा. 9वी टिप म्हणजे जर का तुम्ही टी व्ही बघत असाल किंवा सिरीज बघत असाल तर एकाच जागी बसून न बघता तेव्हा तुमची इतर कामं करा. उदाहरणार्थ उभं राहून इस्त्री करण्याचा प्रयत्न करा किंवा आवरावर करायचे असेल तर तुम्ही आवरावर करू शकतात. पण ट्राय करा की तुम्ही ते एका जागी बसून न करता अशी कामं निवडा की जी तुम्ही उभं राहून करू शकाल. 10वी टिप म्हणजे एका जागी बसून पुस्तक वाचू नका. कधी कधी ट्राय करा की तुम्ही ऑडिओ बुक ऐकाल.
उदाहरणार्थ क्लिनिंग करताना किंवा वॉक करताना ऑडिओ बुक ऐकण्याचा प्रयत्न करा. 11वी टिप म्हणजे सुट्टीच्या दिवशी किमान 1 ते 1.5 तास का होईना फिजिकली ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आवडतील अशा ॲक्टिव्हिटीज करण्याचा प्रयत्न करा. मग जिम असेल, योगा असेल, किंवा स्विमिंग असेल, किंवा पिलाटेज असेल, किंवा तुमच्या डान्सिंग असेल, किंवा तुमच्या एखाद्या आवडीचा खेळ जो आउटडोअर असेल असा एखादा खेळ खेळण्याचा प्रयत्न करा. 12वी टिप म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर किमान अर्धा तास का होईना शतपावली करण्याचा प्रयत्न करा. 13वी टिप म्हणजे दररोज किमान 10,000 स्टेप्सचं टार्गेट ठेवा. अर्थातच सुरुवात 1,000 स्टेप्स पासून करा. 14वी टिप म्हणजे काही टीव्हीजमध्ये असे फीचर्स असतात की तुम्ही अलार्म सेट करू शकतात. जेव्हा हा अलार्म वाजेल तेव्हा ते तुमच्यासाठी रिमाइंडर असेल की गेट अप अँड मूव्ह नाव. 15वी आणि शेवटची टिप म्हणजे सुट्टीच्या दिवशी स्वतःचा स्क्रीन टाइम हा कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. या होत्या अशा काही टिप्स ज्यांचं सतत कंटिन्यूस बसून काम आहे त्यांच्यासाठी, किंवा ज्यांची बैठी जीवनशैली आहे त्यांच्यासाठी. अन्यथा जर का तुम्हाला डॉक्टरांपासून दूर राहायचं असेल, भविष्यात होणाऱ्या आजारांपासून दूर राहायचं असेल आणि अनेक वर्ष जर तुम्हाला जगायचं असेल तर दररोज किमान 1 ते 1.5 तास वर्कआउट, स्वतःला फिजिकली ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल, अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.